नमस्कार मित्रांनो, मी गणेश शंकरपल्ली सिल्लोडतून. आजचा जो व्हिडिओ जो मी बनवत आहे ते सुप्रीम कोर्टाच्या जे निर्देश आहे, डायरेक्शन आहे, त्याच्यामध्ये जे रहिवासी झोनमध्ये 40 मीटर आणि कमर्शियलमध्ये 75 मीटर यामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आणि सुप्रीम कोर्टाने जे डायरेक्शन दिले त्या डायरेक्शनच्या नुसार आपल्या महाराष्ट्रावर आणि त्यांच्या हायवेवर असणारे जे नागरिक आहेत त्यांच्या बांधकामावर काय परिणाम होणार आहे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. अनेक लोकांना जवळजवळ संपूर्ण भारतामध्ये याच्यामध्ये थोडीशी क्लॅरिटी नाही आहे, म्हणजे संभ्रम निर्माण झालेला आहे. तर अनेक प्रश्न याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत. तर नेमकं 40 मीटर काय असतं आणि 75 मीटर काय असतं, राईट ऑफ वे काय आहे, बिल्डिंग लाईन काय आहे, कंट्रोल लाईन काय आहे. अगोदर राज्य महामार्ग होते, नंतर राष्ट्रीय महामार्ग झाले, मग त्या राज्य महामार्गाच्या वेळेस आमचे बांधकाम होते. मग आता आमचं काय होईल? शहरामधून जर रस्ता गेला तर त्यामध्ये आमचे बांधकाम आहे, तर त्याचं काय होईल? बेकायदेशीर बांधकाम आहे व नियमित बांधकाम हे दोघांमध्ये काय फरक आहे आणि त्याचा या सुप्रीम कोर्टाच्या निर्देश डायरेक्शनवर आपल्या बांधकामावर काय परिणाम होईल? सुप्रीम कोर्टाने काय निर्देश दिले आहेत आणि त्या निर्देशाचे पालन होईल का? नुकसान भरपाई मिळेल का? अशा अनेक प्रश्नांचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वात अगोदर आपण सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशामध्ये, म्हणजे ते सुप्रीम कोर्टाचा जो केस निर्माण झाला आहे ते कोणत्या कारणामुळे झाला ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, राजस्थानमधील फालोदी मटोडा या गावाजवळ एक यात्रेकरूंचा ट्रक जात होता आणि त्या नॅशनल हायवेवर एक भोजनालय होतं, म्हणजे खानावळ होतं. त्या खानावळ्याच्या बाहेर नाही का एक ट्रक उभं होतं. त्या ट्रकला जाऊन या यात्रेकरूंची जी गाडी आहे ते जाऊन आदळली. त्या आदळल्यामुळे त्या ट्रकमधील 15 यात्रेकरूंचा 15 यात्रेकरू ठार झाले. आणि अशाच प्रकारे तेलंगणामध्ये पण सेम नॅशनल हायवेवर अशी घटना घडली आणि एकूण राजस्थान आणि तेलंगणामधून 34 लोक असे ठार झाले आहेत, ज्या म्हणजे गाडी रस्त्यावर उभे असल्यामुळे आणि बेकायदेशीर जे हॉटेल बांधकाम वगैरे आहे त्याच्यामुळे. तर सर्वात अगोदर या विषयाला नीट समजण्यासाठी आपल्याला सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट आहे ते आपल्याला वाचावं लागेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे डायरेक्शन दिले आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. तर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट तुमच्यासमोर मी स्क्रीनवर दाखवत आहे. सुमोटो रिट पिटिशन नंबर 9 ऑफ 2025. केसचं नाव आहे फॉलो दी ॲक्सिडेंट वर्सेस नॅशनल हायवेज ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ऑर्डर दिलेली आहे. आपल्याला फक्त महत्त्वाच्या डायरेक्शनच्या ठिकाणी जाऊन आपण समजून घेऊ की नेमकं काय म्हणलेलं आहे. बिना डायरेक्शन समजल्याशिवाय आणि वाचल्याशिवाय आपल्याला पुढची जे आपण मुद्दे आहेत ते आपल्याला समजणार नाही. तर हे बघा, अकॉर्डिंगली द फॉलोइंग इंटरिम डायरेक्शन्स आर इश्यूड. A. Prohibition on authorized parking. No heavy or commercial vehicle shall park, stop on any national highway, carriageway or paved shoulder, except at designated bay, lay-by or wayside amenity. Enforcement shall be effected through the Advanced Traffic Management System (ATMS) real-time alerts to state police GPS time-stamp, photographic evidence and integrated e-challenge generation. This direction must be complied with by officials and personnel of National Highway Authority of India, State Police, State Transport Department. The district magistrate of the concerned district shall set up a standard operating procedure for the purpose as regards periodical inspection and patrolling by the authorities. This direction must be complied within 60 days from the date of this order. तर कोर्टाने काय सांगितलेलं आहे की नॅशनल हायवेमध्ये जो कॅरेजवे और पेव्ड शोल्डर, म्हणजे या पूर्ण डायरेक्शनमध्ये मी 3 शब्द फार महत्त्वाचे असतील आणि पहिला जो शब्द आहे कॅरेजवे और पेव्ड शोल्डर. आपण कॅरेजवे आपण धरू सध्या पुरतं, तर पुढच्या याच्यामध्ये अजून शब्द येतील. त्याच्यामध्ये असतील राईट ऑफ वे आणि त्याच्यानंतर सेफ्टी झोन. तर प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगवेगळे शब्द वापरलेले आहेत आणि वेगवेगळ्या कारणासाठी दिलेले आहेत. यामध्ये काय दिलं आहे, कॅरेजवे पे शोल्डरमध्ये एक ATMS रिअल टाइम अलर्ट, पोलीस स्टेट पोलीस GPS वगैरे म्हणजे फोटो काढताना त्याचे GPSचे स्टॅम्प, टाइम स्पॅन आणि ई चलन वगैरे आले पाहिजे आणि त्याचं कंप्लायन्स डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजे कलेक्टर यांनी करायला पाहिजे.
आणि या ऑर्डरपासून 60 दिवसाच्या अगोदर त्यांनी त्याचा रिपोर्ट द्यायला पाहिजे. ठीक आहे. दुसरा बी, इन्स्पेक्शन सर्वे अँड सिटीजन ग्रीव्हन्स. म्हणजे इन्स्पेक्शन सर्वे आणि सिटीजन ग्रीव्हन्स म्हणजे नागरिकांचे काय व्यथा आहेत, त्यांचं काय तक्रार आहेत. द हायवे ॲडमिनिस्ट्रेशन NHID CL अँड स्टेट PW शॅल विदिन 30 days फाईल बिफोर दिस कोर्ट अ कन्सोलिडेटेड रिपोर्ट ऑन फर्स्ट कंपोजिशन अँड शेड्यूल ऑफ डेडिकेटेड इन्स्पेक्शन टीम फॉर इच हायवे स्टेज. याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी, या सगळ्या ऑथॉरिटीने हायवे सार्वजनिक बांधकाम नॅशनल हायवे ॲडमिनिस्ट्रेशनच्या यांनी सगळ्यांनी एक कंपोजिशन आणि शेड्यूल म्हणजे त्याचं वेळापत्रक आणि ते कशा प्रकारचं करणार त्यांनी प्रत्येक नॅशनल हायवेमध्ये पूर्ण देशामध्ये पूर्ण राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी नॅशनल हायवे जाईल त्या ठिकाणचं त्यांनी इन्स्पेक्शन करायचं आणि त्याचं रिपोर्ट द्यायचं आहे. दूसरा नंबर, स्टेट वाइज एन्क्रोचमेंट आइडेंटिफाइड notices issued under section 26 of control of national highways land and traffic act 2002 CNH act and structure demolished. याच्यामध्ये काय दिलं सेकंड मध्ये फार महत्वाचं त्यांनी दिलेलं आहे की स्टेट वाईज म्हणजे प्रत्येक राज्यानुसार प्रत्येक एन्क्रोचमेंट म्हणजे प्रत्येक अतिक्रमणाचं त्यांनी त्याला ओळख पटवायचं, त्यांना नोटीस द्यायचं आणि सेक्शन 26 जो CNH आहे त्या कायद्यानुसार त्यांना नोटीस देऊन त्याचं अनुपालन करायचं आहे आणि ते स्ट्रक्चर जे काही बांधकाम असेल अतिक्रमण असेल बेकायदेशीर बांधकाम ते तोडायचं आहे. स्टेटस ऑफ कंप्लायन्स विथ द डायरेक्शन इश्यू म्हणजे हे आपल्यासाठी नाही, हे 103 टोल नंबर वगैरे जे आहे ते दुसऱ्यासाठी आहे, आपला महत्वाचा भाग नाही तो. आता सी मध्ये जाऊ. एन्क्रोचमेंट म्हणजे अतिक्रमण प्रोहिबिशन अँड रिमूव्हल म्हणजे अतिक्रमण थांबवण्याचा आणि त्याला काढण्यासाठीच प्रोव्हिजन आहे. कन्स्ट्रक्शन ऑपरेशन ऑफ एनी न्यू ढाबा entry or commercial structure within the right of way of any national highway is prohibited within the immediate effect. हे बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, कन्स्ट्रक्शन ऑपरेशन ऑफ म्हणजे कोणतेही जे कन्स्ट्रक्शन आहे किंवा ते चालू असेल, कोणतेही नवीन ढाबा चालू नाही नवीन असेल त्याला ढाबा एंट्री और कमर्शियल स्ट्रक्चर विदिन द राईट ऑफ वे म्हणजे जे ढाबा आहे खानावळ असेल, कमर्शियल म्हणजे व्यापारी संकुल असेल किंवा बांधकाम असेल तर त्यांचं राईट ऑफ वे मध्ये जर असेल तर त्याला तात्काळ त्याला थांबवायचं आहे. आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कलेक्टर शॅल एन्फोर्स डिमॉलिशन रिमूव्हल ऑफ ऑल न्यू ऑर एक्झिस्टिंग अनऑथराइज स्ट्रक्चर विदिन 60 days इन टर्म्स ऑफ CNH ऍक्ट प्रोसिजर अँड. हे बघा जिल्हा कलेक्टरने जिल्हाधिकाऱ्यांनी कलेक्टरने म्हणजेच डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने यांनी काय करायचं आहे की त्यांनी जे जुनी आहेत आणि नवीन आहेत बांधकाम जे इलिगल आहेत अतिक्रमित आहेत त्यांना तात्काळ त्यांनी तोडायला पाहिजे आणि तिथून काढायला पाहिजे. या जे सुप्रीम कोर्टाचे ऑर्डर आहे त्याच्या ऑर्डरच्या 60 दिवसाच्या आत आणि त्याचं अनुपालन कंप्लायन्स त्यांनी कोणतं करायला पाहिजे, CNH ऍक्ट प्रोसिजर अँड SOP. नॅशनल CNH मध्ये एक SOP दिलेली आहे की बांधकाम कसं तोडायचं, तो दिनांक 7/8/2025 आहे, त्याप्रमाणे बांधकाम तोडायचं आहे. म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. याच्यामध्ये दिलेला आहे की जे ऑलरेडी आहेत आणि जे नवीन आहेत ते सगळ्यांना तोडून टाकायचं आहे. राईट ऑफ वे. आता याच्यामध्ये अगोदर आपण काय पाहिलं होतं, कॅरेज वे, आता पाहिलं आपण राईट ऑफ वे. पुढे आपण याचं डेफिनेशन बघू. हे समजल्याशिवाय तुम्हाला हे डायरेक्शन समजणार नाही. आता डी मध्ये बघा, ग्रांट अँड रिन्युअल ऑफ लायसन्स, NOC और ट्रेड अप्रुव्हल. याच्यामध्ये काय दिलेलं आहे त्यांनी की जे ट्रेड अप्रुव्हल आहे, आता जे ऑलरेडी ज्यांना लायसन्स दिलेले आहेत, NOC दिलेले आहेत, आता जे ऑलरेडी ज्यांचे दुकानं चालू आहेत त्यांना परमिशन मिळाले, त्यांना आता नवीन लायसन्स पाहिजे असेल किंवा त्यांना रिन्युअल करायचं असेल तर त्यावेळेस त्यांना नॅशनल हायवेची क्लिअरन्स सर्टिफिकेट घ्यावं लागेल, त्यांची मंजुरी घ्यावी लागेल. आणि जे ऑलरेडी आहेत त्यांची जे लायसन आहेत ते योग्य आहे की नाही त्याची रिव्ह्यू म्हणजे त्याला पुनर्तपासणी करायची 30 दिवसाच्या आत या जजमेंटच्या ऑर्डरच्या दिनांकापासून. डिस्ट्रिक्ट हायवे सेफ्टी टास्क फोर्स यांनी आता प्रत्येक जिल्ह्यावाईज त्यांनी सेफ्टी टास्क फोर्स हायवे सेफ्टी टास्क फोर्स त्यांनी स्थापन करायचं 15 दिवसाच्या या ऑर्डरच्या 15 दिवसाच्या आत. डिस्ट्रिक्ट कलेक्टर अँड कमिशनर ऑफ पोलीस सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस शॅल बिअर जॉईंट रिस्पॉन्सिबिलिटी फॉर टाइमली एन्क्रोचमेंट रिमूव्हल. म्हणजे हे जे जिल्हाधिकारी आहेत कलेक्टर त्यांचे आणि कमिशनर ऑफ पोलीस हे जे आहे ना त्यांची जबाबदारी असेल की हे पूर्ण जे बांधकाम अवैध बांधकाम आहेत अतिक्रमण बांधकाम आहेत ते तोडले पाहिजे आणि ते काढले पाहिजे. तर टास्क फोर्स शॅल होल्ड फोर्टनाईट रिव्ह्यू मीटिंग्स अँड मेंटेनन्स म्हणजे
या हे जे टास्क फोर्स निर्माण झालेले त्या टास्क फोर्सनी दर 15 दिवसाला मीटिंग घ्यायची आणि त्याची इतिवृत्त त्याचे नोंद करून त्याचं रेकॉर्ड मेंटेन करायचा आहे आणि सुप्रीम कोर्टाला द्यायचं आहे. स्टेट गव्हर्नमेंट शॉल फर्दर हा इतका अत्यंत महत्वाचा विषय आहे की याच्या अगोदर आपण डिमॉलिशनचं पाहिलेलं आहे. कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं डिमॉलिश करायचं. आता याच्यामध्ये राज्य सरकारची काही जबाबदारी दिलेली आहे. स्टेट गव्हर्नमेंट शॉल फर्दर इश्यू नोटिफिकेशन विदिन 16 days prohibiting change of land use within 40 meters. Residential and 75 meters commercial from the midpoint of any national highway consistent with IRC norms. Norms shall facilitate uniform notification across all states within the same period. म्हणजे याच पिरियडमध्ये त्यांनी काय करावं, जे गव्हर्नमेंटने राज्य सरकारने प्रत्येक देशाच्या प्रत्येक राज्याने हे ऑर्डर पास झाल्यापासून 60 दिवसाच्या आत प्रत्येक जे नॅशनल हायवे जिथे जिथे आहेत आणि जे जे बाधित लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांनी नोटिफिकेशन कळायला पाहिजे. पब्लिकमध्ये गॅजेटमध्ये त्यांनी त्याचं पब्लिकेशन केलं पाहिजे आणि त्यांनी तिथं डिक्लेअर केलं पाहिजे की आता नॅशनल हायवेला 40 मीटर्स एक रेसिडेन्शियलचा भाग आहे आणि रहिवासीसाठी आहे आणि 75 मीटर्स जो आहे कमर्शियलसाठी आहे. हे त्यांनी नोटिफिकेशन काढले पाहिजे. आतापर्यंत राज्य सरकारने असे नोटिफिकेशन काढले असं मला वाटत नाहीये. ठीक आहे. सर्वेलन्स अँड पेट्रोलिंग हा आपला महत्वाची मागणी आहे. आपण फक्त बांधकामाच्या बाबतीत विचार करतो. ट्रक ले बाय फॅसिलिटीज वगैरे ते सेफ्टी झोनमध्ये येतं. NHA याच्यामध्ये अजून काय आहेत का? ठीक आहे. हां, आता याच्यामध्ये महत्वाचं काय की हे सगळे कंप्लायन्स रिपोर्ट कोर्ट विदिन 75 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टींचं त्यांनी रिपोर्ट द्यायचा आहे. कंप्लायन्स मॉक वगैरे त्यांनी काय केलेलं. ठीक आहे. आता दुसरं जो आहे राईट टू लाईफ इन्स्टँड अंडर आर्टिकल 21 ऑफ कॉन्स्टिट्यूशन. हे जे आहे त्यांनी राईट टू लाईफ, आपण ज्या हायवेवर प्रवास करत असतो आपल्या परिवारासोबत वगैरे, आपले ऍक्सिडेंट वगैरे असतात किंवा गर्दीमुळे किंवा चुकीच्या पद्धतीने पार्किंगमध्ये हॉटेल वगैरे पुढे येत असतात, त्यांच्या चुकीच्यामुळे आपल्या जीवनाचं जे नुकसान होतं, आपल्या परिवाराचं नुकसान होतं, त्याच्यासाठी राईट टू लाईफ हा महत्वाचा पार्ट आहे. म्हणूनच राईट ऑफ वे हा राईट टू लाईफचा पार्ट झालेला आहे. आता आपण हा पूर्ण सुप्रीम कोर्टचा जजमेंट अजून आहे, पण आपण इतकं आपल्यासाठी खूप झालंय. आता आपण मूळ मुद्द्याकडे जाऊया. आता याच्यामध्ये या जजमेंटमध्ये जे डायरेक्शन दिलं त्याच्यामध्ये राईट ऑफ वे अँड कॅरेज वे दिलेलं आहे. तर राईट ऑफ वे आणि कॅरेज वे दोन वेगवेगळे आहेत. तर आपण ते समजून घेऊया. एक चित्र आपण ओपन करू, त्या चित्राच्या माध्यमातून आपण राईट ऑफ वे आणि कॅरेज वे काय असतं आपण ते समजून घ्या. आता हे चित्र पहा तुम्ही. त्याच्यामध्ये हे जे 30 मीटरचं जे रोड आहे नॅशनल हायवे, तर तुम्हाला नॅशनल हायवे बांधकाम दिसेल. तर हे जे बांधकाम झालेलं आहे आणि त्याच्या बाजूला छोटंसं एक सेटबॅक, एक छोटंसं पॅसेज रोड असतो किंवा काही थोडेसे सेटबॅक्स वगैरे असतात. तर 30 मीटरच्या आसपास ते तुम्हाला राईट हे असेल कॅरेज वे. कॅरेज वे म्हणजे जिथून तुम्ही गाडी वगैरे जातात ते मुक्तपणे त्याला कॅरेज वे म्हणतात. आणि सेंटरपासून जे आपलं बिल्डिंग झोन आहे म्हणजे रहिवासीचा झोन आहे 40 मीटर, त्याला आपण पूर्ण राईट ऑफ वे म्हणतो. म्हणजे कॅरेज वे प्लस त्याच्या बाजूला जो काही उरलेला भाग आहे 40 मीटर इकडचा आणि 40 मीटर इकडचा, हा पूर्ण पार्ट जो झाला आहे तो राईट ऑफ वे झाला. आणि मधला जो रस्ता आहे 30 मीटर असेल किंवा 35 मीटर असेल तो झाला कॅरेज वे. आणि त्यानंतर 75 मीटरच्या पाठीमागे जे आहे तो कमर्शियल झोन झाला. अजून एक चित्र तुम्हाला दाखवतो, त्याच्यामध्ये समजून जाईल तुम्हाला. हा, हे बघा. याच्यामध्ये राईट ऑफ वे दिलेला आहे. हे कॅरेज वे, इथं रोड आहे आणि या ठिकाणी राईट ऑफ वे. मग हे सेटबॅक्स वगैरे आहेत, बिल्डिंग लाईन, कंट्रोल लाईन. यावरून आता तुम्हाला राईट ऑफ वे आणि कॅरेज वे समजला असेल. ठीक आहे. आणि 45 मीटर रहिवासी झोन, 75 मीटर कमर्शियल झोन. आता तुमच्या बांधकामासाठी व जमीनसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी तुमच्यासमोर प्रेझेंट करत आहे. 40 मीटर आणि 75 मीटरमध्ये दोन प्रकारचे जमीन प्लॉट पडतात आणि त्याला आपण दोन भाग त्याचे, एक बांधकाम झालेले आणि एक मोकळी जागा. तर बांधकाम झालेले आहे त्यांच्यावर काय परिणाम होणार आहे आणि मोकळी जागा आहे त्याच्यावर काय परिणाम होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा आपण थोडक्यात माहिती घेऊ. आता पहिला आपण एक स्थिती घेऊ, पोझिशन घेऊ. पूर्वी स्टेट हायवे होता, म्हणजे तुमचे जे बांधकाम वगैरे आहेत त्याचं पूर्वी त्याच्यामध्ये स्टेट हायवे होता, त्यावेळेस तुम्ही बांधकाम केला. नंतर नॅशनल हायवे झाला आणि तो 40 मीटरच्या आतमध्ये आहे. म्हणजे तो राईट ऑफ वे आहे त्याच्यामध्ये तुमचा पडतोय.
तर बांधकाम झालेलं असेल. समजा एखादी जमीन ओ शिट समजा एखादी जमीन पूर्वी राज्य महामार्ग होता, त्या जमिनीवर राज्य शासनाच्या विविध कायद्याअंतर्गत नियमित व वैध परवानगी लेआउट पाडण्यात आले आहे. ते लेआउटमध्ये काही लोकांनी कायदेशीर व नियमितपणे 40 मीटरच्या आत कमर्शियल एनएनुसार व्यावसायिक आणि रेसिडेन्स एनएनुसार रहिवासी बांधकाम केले. त्यांच्या बांधकामावर सध्या तात्पुरता काही परिणाम होणार नाही. अट अशी आहे की त्यांचे बांधकाम नियमानुसार व सर्व परवानगी घेऊन केलेले असले पाहिजे, परंतु याचा अर्थ असा नाही की भविष्यात त्यांच्यावर कारवाई होणार नाही. म्हणजे 40 मीटरच्या आत त्यांनी जर रहिवासीचं बांधकाम केलं आणि 75 मीटरच्या पलीकडे त्यांनी कमर्शियल बांधकाम केलं आणि त्यांच्याकडे सर्व परवानगी असेल तर त्यांना काहीच अडचण नाही याच्यामध्ये. पण त्यांचे सर्व बांधकाम परवानगी वगैरे नियमित पाहिजे आणि 40 मीटरच्या आत जर ते असतील आणि त्यांचे बांधकाम असतील तर त्यांची परवानगी नियमित पाहिजे आणि जरी अनियमित असतील तरी त्यांच्यावर काही कारवाई होणार नाही असं काही नाही, त्यांच्यावर कारवाई होईल. रिकामे प्लॉट जमीन वरील लेआउटमध्ये काहींनी 40 मीटरच्या आत कमर्शियल किंवा रेसिडेंट बांधकाम केले, परंतु काहीचे प्लॉट मोकळे आहेत. आता याच्यामध्ये वरच्या याच्यामध्ये 40 मीटरच्या आत कोणी बांधकाम केलं आणि त्याचं नियमित असेल तर त्याला काही बाधा येणार नाही, नंतर भविष्यात त्याला अडचण येऊ शकते. परंतु काही ज्यांचे रिकामे प्लॉट आहेत आणि त्यांचे 40 मीटरच्या आतमध्ये आहेत तर त्यांना नॅशनल हायवेची परवानगी घ्यावी लागेल आणि त्यांना 40 मीटरची रहिवासीची आणि कमर्शियलची 75 मीटरचे दोन्ही जे नियम आहेत ते लागू होतील. बाजूच्या प्लॉट धारकाने आता काही वेळेस काय असतं, एखादी लेआउट आहे त्याच्यामध्ये 10-15 प्लॉट असतील रोडला टच लागून 40 मीटरच्या आतमध्ये, त्याच्यामध्ये काहींनी बांधकाम केलं, काहींनी बांधकाम केलं आणि ज्यांनी बांधकाम केलं नाही तो असं म्हणू शकत नाही की माझ्या बाजूच्या यांनी बांधकाम केलंय आणि आता त्याचं बांधकाम पाडल्या जात नाहीये म्हणून माझं सुद्धा बांधकाम जे आहे मला पण बांधकामची परवानगी मिळाली पाहिजे असं तुम्ही ते स्टँड घेऊ शकत नाही. कारण पॅरिटी आणि समतेचा आधार इथं चालणार नाही, कोर्टातही टिकणार नाही. आणि जर त्या रिकाम्या बांधकाम प्लॉटवाल्यांना जर बांधकामची परवानगी दिली तर जे NHAचे 40 मीटर व 75 मीटरचं उद्देश कधीच पूर्ण होणार नाही. कारण एक बांधकाम तुटलं की दुसरं नवीन बांधकाम तो पण बांधकाम तयार होईल आणि मग परत दुसरा कोणीतरी नवीन बांधकाम घेईल, मग बांधकामावर बांधकाम चालू राहील आणि ते 40 मीटरचा जो रस्ता आहे तो कधीच मोकळा राहणार नाही. म्हणून हे मुद्दा टिकणार नाही. पूर्वी स्टेट हायवे नव्हता, सुरुवातपासून नॅशनल हायवे होता. म्हणजे पूर्वी स्टेट हायवे नव्हता आणि सुरुवातपासूनच नॅशनल होता. अशा लोकांचे बांधकाम झालेले आणि मोकळी जमीन मोकळा प्लॉट असेल तर यांच्यासाठी एकत्रित समजा एखादी जमीन पूर्वी राज्य महामार्ग नव्हता, सुरुवातीपासून नॅशनल हायवे होता, ज्यांचे बांधकाम दोन्ही निवासी व्यावसायिक आणि 40 मीटरच्या आत येतील असे बांधकाम तोडण्यास पात्र होतील. म्हणजे बांधकाम झालेलं असेल 40 मीटरचं असेल आणि नॅशनल हायवे पूर्वी स्टेट हायवे नव्हता, राज्य महामार्ग नव्हता तर त्यांचे 40 मीटर आतमधील बांधकाम तर ते आता ताबडतोब त्यांचे तोडले जातील, ते अनियमित आहे. आणि ज्यांचे मोकळे प्लॉट आहेत त्यांना 40 मीटर आणि 75 मीटरचा जो नियम आहे तो लागू होऊन जाईल. 40 मीटर रहिवासी आणि 75 मीटर कमर्शियल. आता आपण बांधकाम परवानगी बाबत चर्चा करूया. पूर्वी स्टेट हायवे राज्य महामार्ग होता आणि नंतर राष्ट्रीय महामार्ग झाला. याच्यामध्ये आपण बांधकाम परवानगीचे आपण समजून घेऊया. बांधकाम परवानगी दोन प्रकारचे आहेत, एक कायदेशीर व दुसरा बेकायदेशीर. म्हणजे लोक नियमितपणे सगळं परवानगी एकदम पद्धतशीर घेऊन ते त्यांच्याकडे परवानगी असतात. दुसरं बेकायदेशीर जे खोटे नियम असतात. कायदेशीर परवानगी असलेल्यांना सध्या संरक्षण आहे, परंतु संरक्षण NHAने जमीन अधिग्रहण करून नुकसान भरपाईपर्यंत आहे. त्यानंतर 40 मीटरवर 75 लागू होतील. म्हणजे ज्यांचे बांधकाम नियमित आहे त्यांना संरक्षण प्राप्त आहे. ते संरक्षण कधीपर्यंत प्राप्त आहे, त्यांचे बांधकाम तुटले जाणार नाही जोपर्यंत NHA आता जमीन अधिग्रहण करणार नाही पूर्ण 40 मीटरचं तोपर्यंत. आणि एकदा त्यांनी जमीन अधिग्रहण केलं आणि तुम्हाला नुकसान भरपाई दिली त्यानंतर तुमचे बांधकाम तोडले जातील आणि त्यानंतर तुमचे 40 मीटरवर रहिवासी आणि 75 मीटरवर तुमचं कमर्शियलचं लागू होऊन जाईल. तुम्हाला तुमचे बांधकाम प्लॉट जमीन वैध नियमांचे पालन करून केलेले आहे हे सिद्ध करायचे आहे. या सगळ्यामध्ये तुमचे बांधकाम असेल तर तुम्हाला
ते सगळं सिद्ध करायचं आहे कागदपत्र दाखवून. तुमचे बांधकाम अवैध व अनियमित नाही हे सिद्ध करण्यासाठी खालील गोष्टी नसले पाहिजे. म्हणजे या गोष्टी नसले तर तुमचं बांधकाम वैधरित्या नियमित आहे असं धरले जाईल, नाहीतर तुमचं हे अतिक्रमण म्हणून तोडले जाईल. लेआउट सँक्शन आहे म्हणजे बिल्डिंग परमिशन नाही. लेआउट सँक्शन आहे पण बिल्डिंग परमिशन नाही म्हणजे तुमचं अवैध आहे. माझा लेआउट सँक्शन आहे, माझे बिल्डिंग लिगली सँक्शन आहे असं म्हणता येणार नाही. सँक्शन लेआउट आणि सँक्शन लेआउट आहे आणि कमेन्समेंट सर्टिफिकेट बिल्डिंग परमिशन नाही. म्हणजे तुमच्याकडे सँक्शन लेआउट एकदम लिगली आहे पण कमेन्समेंट सर्टिफिकेट तुमच्याकडे नाही, तर तुमचं जे बांधकाम आहे किंवा प्लॉट आहे ते इलिगल आहे. अनवर हुसेन JMT थीम वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये 2022 मध्ये बॉम्बे हायकोर्टने स्पष्ट केले की कमेन्समेंट सर्टिफिकेट नसेल तर बांधकाम बेकायदेशीर आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे कमेन्समेंट सर्टिफिकेट असायला पाहिजे. लेआउट आहे बिल्डिंग परमिशन मध्ये चुकीचे ऑथॉरिटीने दिले, म्हणजे लेआउट आहे तुमच्याकडे पण बिल्डिंग परमिशन चुकीच्या ऑथॉरिटीने दिले तरी तुमचं बांधकाम इलिगल आहे. स्टेट हायवे NOC नव्हती, म्हणजे ज्यावेळेस लेआउट सँक्शन होत होतं आणि किंवा बांधकामची परवानगी होती त्या स्टेट हायवेचे NOC घेतले नाही, म्हणजे राज्य महामार्गाची परमिशन घेतली नाही, तरी तुमचं बांधकाम इलिगल आहे. सँक्शन लेआउटमध्ये रेसिडेन्शियल यूज होता परंतु कमर्शियल बिल्डिंग बांधले गेलं, म्हणजे लेआउट आहे रेसिडेन्शियलचं आहे आणि तुम्ही त्याच्यामध्ये कमर्शियल बांधकाम केलं तरी तुमचं बांधकाम बेकायदेशीर आहे. हे सगळ्या गोष्टी 40 मीटरच्या आतमधील सांगतोय. तर बांधकाम करणाऱ्याला बिल्डिंग इलिगॅलिटी पासून संरक्षण देत नाही, ते अवैध मानले जाईल. MRTP ऍक्ट अंतर्गत परमिशन ही स्टॅट्युटरी कंडिशन अटी शर्तीवर असते. परमिशन देणाऱ्या ऑथॉरिटी जर डेव्हलपमेंट म्हणजे आपले जे नगररचना कायदा आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण हे देतो लेआउट सँक्शन देतो त्यावर ते एक अटी शर्तीवर असते आणि त्याच्यामध्ये काय काय कन्सिडर केलं जातं त्यामध्ये डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन या गोष्टीचं महत्व असतं, त्याला कन्सिडर केलं जातं. हायवे रिजर्वेशन आहे का त्याला कन्सिडर केलं जातं. बिल्डिंग लाईन, कंट्रोल लाईन, NHA रिक्वायरमेंट म्हणजे NHAचे काय काय रिक्वायरमेंट त्याच्यामधून कोणतेही जरी तुमचं ज्यावेळेस लेआउट सँक्शन करताना गृहीत धरल्याने गेलं आणि त्याला त्याचे NOC घेतले नसेल तर तुमचं जे लेआउट आहे ते इलिगल आहे, अवैध आहे असं मानले जाईल आणि त्याच्यावर जे बांधकाम आहे ते सुद्धा तुमचं बेकायदेशीर आहे आणि अतिक्रमित आहे असं समजले जाईल. आता महाराष्ट्र जमीन महसूल कायदा सेक्शन 42 अ ब क ड आणि 44 यांची सुद्धा कागदपत्रांची पडताळणी होऊ शकते. ते जर कागदपत्र जर लिगल असेल तर तुमच्या बांधकामाला 40 मीटरच्या आतमध्ये सध्या तरी काही अडचण नाही, पण नंतर ते जर बोगस असतील, एनी ऑर्डर असतील तर तुमचे बांधकाम बेकायदेशीर ठरू शकते. आता आपण काही परिस्थिती घेऊ की सोप्या पद्धतीने समजण्यासाठी. केस ए मध्ये पूर्णतः कायदेशीर 40 मीटरच्या बाहेर 75 मीटरच्या आत फक्त रहिवासीसाठी. सँक्शन लेआउट आहे म्हणजे 40 मीटरच्या बाहेर आहे, 75 मीटरच्या आत आहे आणि फक्त रहिवासीसाठी. सँक्शन लेआउट आहे, प्रॉपर बिल्डिंग आहे, परमिशन आहे, कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे, ऑक्युपेशन सर्टिफिकेट आहे आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे. हायवे राईट ऑफ वेच्या बाहेर आहे म्हणजे 40 मीटरच्या बाहेर आहे. रिक्वायर्ड हायवे NOC कन्स्ट्रक्शनच्या वेळेच्या ऍप्लिकेबल रूल्स प्रमाणे तुमच्या रहिवासी भागात काही अडथळा नाही. 40 मीटरच्या बाहेरचा अगोदर आपण पाहिलं होतं 40 मीटरच्या आतमधला, आता 40 मीटरच्या बाहेर असेल आणि तुमच्याकडे सगळे परवानगी असतील तर तुम्हाला काही त्रास नाही, तुमचं बांधकाम योग्य आहे, फक्त रहिवासी पाहिजे. लेआउट लिगल पण बिल्डिंग परमिशन इलिगल, म्हणजे लेआउट तुमचं लिगल आहे, बिल्डिंग परमिशन इलिगल आहे. 40 मीटरच्या आत तुमचे बिल्डिंग तोडण्याची कारवाई होऊ शकते. लेआउट आहे, बिल्डिंग परमिशन दोन्ही लिगल पण बिल्डिंग RO मध्ये आहे. म्हणजे लेआउट आहे, बिल्डिंग परमिशन आहे, दोन्ही लिगल आहेत, पण तुमचं जे बिल्डिंग आहे ते राईट ऑफ वे मध्ये आहे म्हणजे 40 मीटरच्या आतमध्ये आहे, तर तुमचं 40 मीटरच्या आतमध्ये बिल्डिंग तोडण्याची कारवाई होऊ शकते. जमीन प्लॉट राईट ऑफ वे बाहेर पण 40 मीटर आतमध्ये आहे, म्हणजे 40 मीटर व 50 मीटरच्या आतमध्ये तुमचं राईट ऑफ वेच्या बाहेर आहे आणि 40 मीटर व 75 मीटरच्या म्हणजे रेसिडेन्शियल झोन आहे. तर 40 मीटर बांधकाम शक्य म्हणजे रहिवासी तुमचं बांधकाम होऊ शकतं परंतु कमर्शियल बांधकाम होऊ शकत नाही. आता जमीन प्लॉट 75 मीटरच्या बाहेर आहे, 75 मीटर नंतर जमीनची झोन कमर्शियल आहे, व्यावसायिक बांधकाम शक्य परंतु निवासी झोन आहे
म्हणजे याच्यामध्ये पण काय आहे, तर तो जो लेआउट आहे, तुमचा जो झोन आहे, तो जर रेसिडेन्शियल झोन असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवसाय कमर्शियल बांधकाम केलं, तरी तुमचं बांधकाम इलिगल आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या स्थिती समजावली, त्या वेगवेगळ्या स्थितीनुसार तुमचं बांधकाम कसं आहे, तुमचं लेआउट कसं आहे, तुमचं झोन कसं आहे, त्यानुसार तुमचं आणि तुमचं 40 मीटरच्या आत आहे का, 40 मीटरच्या बाहेर आहे का, 75 मीटरच्या बाहेर आहे, तर वेगवेगळ्या स्थितीमध्ये असे दाखवलेले आहे. गव्हर्नमेंटने परमिशन दिली होती, हा डिफेन्स किती मजबूत. जर आपण कोर्टात गेलो आणि आम्ही म्हणलं की आम्हाला गव्हर्नमेंटची परमिशन दिली, आमच्या अगोदर राज्य महामार्ग होता, स्टेट हायवे होता आणि नंतर नॅशनल हायवे झाला, तर आमच्या प्रॉपर्टी तो लिगल असल्यामुळे आमच्या बांधकामाला किंवा आमच्या प्रॉपर्टीला काहीच अडथळा येत नाही, असं म्हणणं चुकीचं आहे. आर्टिकल 300A मध्ये आपल्याला प्रॉपर्टीचा राईट आहे. हे म्हणजे आपल्या प्रॉपर्टीला कोणत्याही प्रकारे आपल्या हक्कांचा हक्क डावलून किंवा आपल्याला कोणत्या नियम या पद्धतीने आपली प्रॉपर्टी कोणी घेऊ शकत नाही. हे जरी खरं असलं तरी नॅशनल हायवेचे जे जमीन अधिग्रहण होते ते कंपल्सरी ॲक्विजिशन मध्ये येतं आणि त्याच्यामुळे हा 300A जे आहे हे त्याला ॲप्लिकेबल होत नाही. म्हणून तुम्हाला त्या जागेचा मोबदला मिळेल, पण तुम्हाला जमीन ठेवता येणार नाही, ते तुम्हाला सरकारला द्यावंच लागेल. आता शासनाने परवानगी दिली माझ्या संप्रदाय म्हणता येणार नाही. एखादा सर्वे नंबरच्या बाउंड्रीपासून हायवे सेंट्रल लाईन पर्यंत अंतर 75 मीटर आहे, म्हणून ते 75 मीटर सरकारी हायवे लाईन झाले का. अच्छा, अनेक जणांचा काही प्रश्न आहे की ही जी जमीन आहे 40 मीटर 75 मीटर, ती जी जमीन ती सरकारी होईल का माझी राहील. तर तसं नाहीये. 40 मीटरच्या आतमधील म्हणजे हायवेचे जे सेंटर आहे, ते सेंटर पासून 40 मीटर इकडे 40 मीटर म्हणजे टोटल 80 मीटर परत ही शासनाची जमीन राहील आणि त्याच्या पुढे तुमची राहील. पण 40 मीटर आणि 75 मीटर मधील जी जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही निवासी रहिवासी रेसिडेन्शियल बांधकाम करू शकता. 75 मीटरच्या पुढे तुम्ही कमर्शियल बांधकाम करू शकता. आता या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टी कसे टिकू शकतात, लिगल कसे होऊ शकतात, याचा आपण एक टेस्ट घेऊ. म्हणजे आपले जे बांधकाम आहे ते खरंच लिगलमध्ये बसतं का. कोणत्या ही गोष्ट कधी ॲप्लिकेबल आहे, तुमचं नॅशनल हायवे अगोदर स्टेट हायवे होतो, नंतर नॅशनल हायवे. नॅशनल हायवे डिक्लेरेशन नोटिफिकेशन डेट म्हणजे ज्या दिवशी तुमचं जे स्टेट हायवे आहे त्याचं रद्द करून नॅशनल हायवेने त्याला आपलं स्वतःचं नॅशनल हायवे डिक्लेरेशन केलं आहे, ते नोटिफिकेशन गॅजेटमध्ये असतं. ते गॅजेट मी तुम्हाला 2 मिनिटं दाखवतो. हे अशा प्रकारचं गॅजेट असतं. त्या गॅजेटमध्ये त्याच्यात डिक्लेअर करतात आणि अशाच प्रकारे स्टेट हायवे पूर्वी जे राज्य महामार्ग आहे त्याचं पण नोटिफिकेशन असेल, त्याचं पण तुमच्याकडे कॉपी पाहिजे. नॅशनल हायवेचे नोटिफिकेशनची कॉपी पाहिजे. पूर्वी नॅशनल हायवेचा जो आत्ताचा नंबर आहे तो तुमच्याकडे पाहिजे. ओल्ड स्टेट हायवे त्याचा नंबर पाहिजे. हायवे सेंट्रल लाईन किती होता अगोदरचा, नवीन नॅशनल हायवेचा सेंट्रल लाईन किती आहे, अगोदरचा जो स्टेट हायवेचा राईट ऑफ वे म्हणजे राईट ऑफ वे जसं आता नॅशनल हायवे 40 मीटरचा आहे दोन्हीकडून आणि 80 मीटर, तर स्टेट हायवेचं किती होतं ते त्याचा रेकॉर्ड तुमच्याकडे पाहिजे. ॲक्विजिशन नोटिफिकेशन अधिग्रहणाची सूचना म्हणजे अधिग्रहण करण्याची नोटिफिकेशनची सूचना, डिक्लेरेशनची सूचना नोटिफिकेशन, पोझिशनची नोटिफिकेशन, बिल्डिंग कंट्रोल लाईन नोटिफिकेशन, सँक्शन लेआउट डेट म्हणजे तुम्ही जे लेआउट आहे त्याचं सँक्शन केलेलं, झोनचा दाखला पाहिजे, बिल्डिंग परमिशन कमिन्समेंट सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही बांधकाम केलेलं असेल तर तुमचं बिल्डिंगचं कमिन्समेंट सर्टिफिकेट पाहिजे, ऑक्युपेशन सर्टिफिकेट पाहिजे आणि त्याच्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट पाहिजे. कमिन्समेंट सर्टिफिकेट असलं आणि तुमच्याकडे कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही आहे तर तुमचं बिल्डिंग अवैध आहे. कमिन्समेंट सर्टिफिकेट आहे, कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे, पण तुमच्याकडे ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही तरी तुमचं बिल्डिंग अवैध आहे, म्हणजे बेकायदेशीर आहे तुमचं. म्हणजे तुम्हाला कमिन्समेंट, कम्प्लिशन, ऑक्युपेशन सर्टिफिकेट तिन्ही सर्टिफिकेट पाहिजे. तिन्ही सर्टिफिकेट तुम्हाला तुमचे जे स्थानिक स्वराज्य संस्था, नगर परिषद वगैरे त्यांच्याकडे भेटत आहेत. हा, आणि जे स्टेट नॅशनल हायवेने जे नोटिफिकेशन दिले अद्यापर्यंत राज्य सरकारने कोणती सूचना दिलेली नाही आपल्याला. तिचं डिनोटिफिकेशन ऑफ रोडचा पर्याय, एखाद्या रस्त्याला डिनोटिफाय करणे म्हणजे त्याचे आपल्या अधिकारातून त्याला मुक्त करणे. जेव्हा जेव्हा महाराष्ट्र म्हणजे कोणत्याही राज्यामध्ये जर राज्य महामार्ग असेल, स्टेट महामार्ग स्टेट हायवे असेल आणि ते नॅशनल हायवेला पाहिजे असेल
तर ते डिनोटिफाय करतील. त्याच प्रकारे नॅशनल हायवेची जर तुम्हाला एखाद्या शहरामधून जात असेल, जसं छत्रपती संभाजीनगरमधून जो मेन रोड चालला आहे तो नॅशनल हायवे आहे आणि त्या नॅशनल हायवेला जर डिनोटिफाय करून टाकलं, म्हणजे डिनोटिफाय करून म्हणजे ते नॅशनल हायवे रद्द करून त्याला स्टेट हायवे करून टाकलं, तर ते सेंट्रल गव्हर्नमेंट नॅशनल हायवेच्या अधिकारातून निघून स्टेट हायवेच्या अधिकारामध्ये येतं आणि त्याचं जे पूर्ण देखभाल वगैरे आहे ते राज्य शासनाला करावं लागतं. याचा असा आहे की जर हे जे डिनोटिफाय झालं तर राज्य शासनाचे आणि किंवा तो जर ग्रामपंचायत नगर परिषदमध्ये जात असेल तर तो स्थानिक स्वराज्य संस्थेचा रस्ता मानला जाईल आणि मग त्याच्यावर ते जर स्टेट हायवे असेल, स्टेट हायवेमध्ये जर ते कन्वर्ट केलं असेल तर स्टेट हायवेचे त्याचे जे नियम आहेत म्हणजे त्याला जे बिल्डिंग लाईन कंट्रोल लाईन ते लागू होतात आणि जर तो ग्रामपंचायत नगर परिषदमध्ये जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या रोडमध्ये कन्वर्ट झाला असेल तर मग तो त्याचे जे बिल्डिंग लाईन कंट्रोल लाईन आहे ते लागू होतात. म्हणजे डिनोटिफाय करून करणे हा एक चांगला पर्याय आहे, परंतु याचं थोडंसं खर्चिक आहे आणि पूर्ण देशामध्ये ते लागू करणं ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये जे सामंजस्य होईल ते ठरवून घेतील त्याच्या आधारे होईल. आणि पण हा एक पर्याय आहे, फक्त हा जो पर्याय आहे तो फक्त शहराच्या हद्दीपुरतं मर्यादित आहे, दुसरीकडे होणार नाही. आता बायपासचा पर्याय. बायपास जो आहे तो एक वेगळा भाग आहे आणि जो नॅशनल हायवे तो वेगळा भाग आहे. नॅशनल हायवे जर शहराच्या मधून गेला आणि तो शहराच्या बाजूला बायपास आहे तर तो नॅशनल हायवे जो आहे तो स्टेट हायवे झाला असं म्हणता येणार नाही किंवा तो बायपास तो नॅशनल हायवे झाला असं म्हणता येणार नाही. नॅशनल हायवेला तो बायपासमध्ये तिकडे तुम्हाला डिनोटिफाय करून तिकडे नॅशनल हायवे कन्वर्ट करावा लागेल आणि मगच इकडे वरती सांगितल्याप्रमाणे जे शहरामधील जे आहेत त्याला राज्य शासनाचं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणून बायपास आहे म्हणून नॅशनल हायवेला काही परिणाम होईल म्हणजे असं काही होणार नाही, तुमच्या बांधकामाचा काही परिणाम होणार नाही. त्याच्यासाठी जी प्रक्रिया आहे ते पूर्ण करावं लागेल तरच ते त्याच्यामध्ये बायपासचं काहीतरी होईल. आता या सगळ्यामध्ये नागरिकांची सगळ्यात मोठी चूक आहे, बांधकाम अवैध व बेकायदेशीर ठरते त्याच्या चुकीमुळे. बोगस येणे, खोटे कागदपत्राच्या आधारे नोंदणी करतात आणि तलाठी रजिस्ट्री ऑफिसरना पैसे नियमामध्ये फेर करतात आणि नोंदणी करतात. या गोष्टीमुळे काय होऊन जातं, तुम्ही तुमचे जे बांधकाम आहेत वरती सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या बांधकामाचे कागदपत्र द्यावं लागतात आणि ते नियमित आहे आणि लिगल आहेत असं तुम्हाला ते सिद्ध करावं लागतात आणि जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं आणि ते बेकायदेशीर निघाले, अनियमितता निघाली, त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने तुमचे कागदपत्र असेल, नोंदणी असेल, पेपर असेल किंवा लेआउट असेल, बांधकाम असेल तर तुमचं बांधकाम किंवा प्लॉट ते अतिक्रमणमध्ये येईल, बेकायदेशीर मानले जाईल आणि तुम्हाला तुमचं कम्पेन्सेशन मिळणार नाही, नुकसान भरपाई मिळणार नाही. म्हणून ₹100च्या बॉन्डवर किंवा कोणत्याही बॉन्डवर तुम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी करू नका ज्याच्यामुळे तुमचं बांधकाम अवैध मानलं जाईल किंवा प्लॉट अवैध मानलं जाईल. खरेदी करताना कागदपत्राची तपासणी व्यवस्थित करा आणि विशेष म्हणजे रजिस्ट्री करताना सगळ्यात मोठी चूक नागरिक काय करतात की जे मूळ खरेदी किंमत आहे म्हणजे आपण ज्या रक्कममध्ये जे सौदा केलेला आहे त्यालाच आपण मार्केट रेट म्हणतो, त्या मार्केटनुसार आपण जे खरेदी करतो त्याच्या किमतीनुसार आपण रजिस्ट्री ऑफिसमध्ये नोंदणी करत नाही, त्यानुसार आपण फी भरत नाही. आपण रेडी रेकनरच्या किंवा शासनाच्या दराच्या नुसार आपण फी भरून आपण पैसे वाचवण्याच्या उद्देशाने आपण तसं करतो आणि त्यामुळे आपलं काय होऊन जातं, खूप मोठं नुकसान होतं. समजा आपण एखादी जमीन आपली आहे आणि एखादा प्लॉट आहे किंवा एखादं बांधकाम आहे, असं आरक्षण आलं, नॅशनल हायवेचं आलं, कोणतंही दुसरं आरक्षण आलं, आपली जर त्याच्यामध्ये आपली प्रॉपर्टी जर गेली असेल तर ज्यावेळेस नुकसान भरपाई ठरवण्याची जी पद्धत आहे ती पद्धत आहे की आपल्याला मार्केट रेट सिद्ध करावं लागतात आणि ती मार्केट रेट सिद्ध करण्याचा सगळ्यात मोठा जो पुरावा असतो तो असतो रजिस्ट्रीचा पुरावा असतो. म्हणून आपण रजिस्ट्रीचा रेडी रेकनरने करतो आणि शासकीय दराने करतो आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शासकीय दर कमी असतात आणि मार्केट रेट खूप जास्त असतो आणि याच्यामुळे आपण आपल्या पायावर धोंडा मारून घेतो आणि ज्यावेळेस आपलं नुकसान भरपाईची पाळी असते शासन काय करत असतं म्हणजे कायद्यामध्ये असं आहे की रजिस्ट्रीचे जे त्या काळातले जे रजिस्ट्री आहेत त्यांच्या सगळ्यांचं एकत्रित करून त्यांचं ॲव्हरेज काढलं जातं आणि त्यानुसार त्याचं
नुकसान भरपाई ठरलं जातं. मग आपण कुठे जा, हायकोर्टमध्ये जा आणि सुप्रीम कोर्टमध्ये जा, आपण जे मार्केट रेट आहे ते सिद्ध करण्यास आपल्याला खूप अवघड होऊन जातं, कारण आपण रेस्टेज आपण एकदम कमी रेटमध्ये करतो आणि रेडी रेटनं ते फी जे आहे त्याच्यामुळे आपल्याला नुकसान भरपाई कमी मिळते. आपल्याला माहितीच आहे, आमदार, नगराध्यक्ष, नगरसेवक किंवा कोणत्याही राजकीय पार्टी असेल, ते आपण त्यांना निवडून लावतो, त्यांच्या पाठीमागे असतो, त्यांच्या पक्षात असतो. परंतु त्यांनी आजपर्यंत कित्येक वर्षापासून म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत कोणत्याही बांधकामाला नियमित त्यांनी केले नाही किंवा त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिले नाही, की लोकांचे जे बांधकाम आहेत, प्लॉट आहेत, लेआउट आहे, त्यांना सोप्या पद्धतीने नियमित करता येईल किंवा त्यांना परवानग्या मिळवून देता येईल. जसं आता आपले बांधकाम आहे, तर आपण आता मी जे सिल्लोडमध्ये राहतो नगर परिषदमध्ये, आता मी जर घर बांधकाम केलं तर मला कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळायला पाहिजे, ते मला मिळत नाही. मला बांधकाम झाल्यानंतर कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळायला पाहिजे, ते मिळत नाही. त्यानंतर मला ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळाले, तेही मला मिळत नाही. आमच्या गावामध्ये जवळजवळ 95% लोकांकडे हे तिन्ही सर्टिफिकेट नाही. जर तुमच्याकडे कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही, तुमचं बांधकाम इलिगल आहे. तुमच्याकडे कमिशमेंट सर्टिफिकेट आहे, कम्प्लिशन सर्टिफिकेट आहे, पण ऑक्युपेशन सर्टिफिकेट नाही, तुमचं बांधकाम इलिगल आहे. म्हणजे तुम्हाला तिन्ही परवानग्या आवश्यक असतात बांधकामासाठी. हे जर परवानगी नसेल, तुमचं बांधकाम अवैध आहे, इलिगल आहे. आणि आता जे नॅशनल हायवेच्या जे 40 मीटरच्या आतमध्ये तुमचं आहे, त्याच्यामध्ये तुमचं नुकसान होऊ शकते. आता सगळ्यात मोठी गोष्ट, या सगळ्या गोष्टी आपण आतापर्यंत जे सांगितले आहेत, मी सांगितले आहे, ते फक्त नागरिकांच्या बाबतीत, नागरिकांच्या चुका आणि त्याच्या बाबतीत. पण आता महाराष्ट्रात नॅशनल हायवे कायद्यानुसार जमीन संपादन न करता महामार्ग बनवले आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवेने जे रोड बनवलेले आहे, ते रोड त्यांनी नॅशनल हायवेच्या कायद्यानुसार बनवलेच नाही. त्यांनी स्वतः ते जे कायद्याचं जे पालन करायला पाहिजे होतं, त्यानुसार त्यांनी ते पालन करून न करता रोड बनवलेले आहेत. म्हणजे काय, नॅशनल हायवेमध्ये जमीन अधिग्रहण कायदा जो आहे त्याच्यानुसारच त्याचे पूर्ण प्रोसिजर आहे. ते प्रोसिजर प्रक्रिया पूर्ण पार पाडावं लागते. त्यांनी ते केले नाही. आता ते प्रक्रिया काय आपण थोडक्यात समजून घेऊ. नॅशनल हायवेच्या सेक्शन 2 मध्ये जी जमीन आपल्याला अधिग्रहण म्हणजे नॅशनल हायवे डिक्लेअर करायचं आहे, की ही जागा किंवा ही स्टेट हायवे आम्हाला नॅशनल हायवे करायचे, ते डिक्लेअर करावं लागतं. त्यानंतर त्याचे 3A मध्ये त्याचे ते अक्वायर करायची, अधिग्रहण करण्याची एक शक्ती आहे. 3C मध्ये ज्यांचे जमिनी गेलेले आहेत किंवा बांधकाम गेलेले आहेत त्यांना ऑब्जेक्शन द्यायचे, ते प्रोसिजर आहे 3C मध्ये. 3D मध्ये ॲक्विजिशन डिक्लेरेशन आहे, म्हणजे जे अधिग्रहण करण्याचे ते घोषणा करतात. आणि 3A मध्ये ते पोझिशन घेतात. 3G मध्ये ते जे कम्पेन्सेशन आहे, त्याचे नुकसान भरपाई त्याचे ते ठरवतात. त्याच्यामध्ये किती नुकसान भरपाई द्यायला पाहिजे ते ठरवले जातात. सेक्शन 4 मध्ये हायवे नॅशनल हायवे कन्वर्ट करण्याचे त्यांच्याकडे पॉवर, म्हणजे स्टेट हायवे जे आहेत त्याला नॅशनल हायवेमध्ये कन्वर्ट करण्याचे ते पॉवर आहेत. आणि सेक्शन 5 मध्ये मेंटेनन्स डेव्हलपमेंट रिस्पॉन्सिबिलिटी आहे. अशाच प्रकारे आपल्या जमीन अधिग्रहण कायद्यामध्ये सुद्धा आहेत. आणि ही जर प्रक्रिया पार पाडली नाही तर जी आपली जमीन अधिग्रहण कायदा आहे त्यानुसार ती अधिग्रहण इलिगल ठरले जाते. पण आता ही नॅशनल हायवे आहे, दुसरे कोणते तरी ॲक्विजिशन असेल किंवा अधिग्रहण असेल किंवा आरक्षण असेल तर त्या ठिकाणी तो लागू झाला असता, पण या ठिकाणी लागू होणार नाही, कारण हा कंपल्सरी ॲक्विजिशन आहे. जरी यांनी चूक केली, नियमित केले, तर आपण काय नागरिक सारखं यांना काय दंड बसत नाही, यांची काय रद्द, ते रोड हायवे जे आहे रद्द मानले जात नाही. याच्यामध्ये आता आपल्याला पूर्ण समरी जर काढायचं असेल तर असं आहे या पूर्ण प्रकरणामध्ये, की 40 मीटर सेंटर पासून लेफ्ट आणि 40 मीटर राईट, एकूण 80 मीटर जे आहेत ते मानीव हायवेज आहे असं आपल्याला धरावं लागेल. आणि जो 80 मीटरचा आहे तो राईट ऑफ वे आहे, तो मग आपल्याला मानावाच लागेल. जरी त्यांनी नियमांचा अनियमितता केली असेल, त्यांनी नियमानुसार त्यांना अधिग्रहण केलं नाही. आता आपल्याला 40 मीटरच्या आतमध्ये जर आपलं बांधकाम असेल तर ते बांधकाम जर परवानगी आपल्याकडे एकदम लिगल परवानगी असेल, सगळे काही डॉक्युमेंट्स वगैरे एकदम व्यवस्थित असतील, तर आपल्या बांधकामाला सध्या तरी काय अडचण नाही. परंतु ते इलिगल असेल तर 100% ते पाडले जाईल. आणि जर आपल्या बांधकामाला अडचण नाही, म्हणजे संरक्षण प्राप्त आहे, म्हणजे कधीपर्यंत संरक्षण प्राप्त आहे, की जेव्हा नॅशनल हायवे, कधी आज उद्या परवा सांगण्यात नॅशनल हायवे यांनी जमीन अधिग्रहण करून कंपनी आपल्याला नुकसान भरपाई दिली, तर मग आपल्याला तिथून ती जागा सोडावंच लागणार आहे, आपल्याला बांधकाम तोडावंच लागणार आहे, ते प्लॉट आणि जमीन सोडावंच लागणार आहे.
त्यानंतर ती जागा नॅशनल हायवेची होऊन जाईल आणि आपल्याला ते 40 मीटर नंतरचं जे रहिवाशीचे नियम आहेत ते आज सुद्धा लागू आहे. जेव्हापासून नॅशनल हायवे डिक्लेअर झालं तेव्हा सुद्धा लागू आहे. 75 मीटरचं जे कमर्शियल झोन आहे ते लागूच आहे आणि ज्यांचे बांधकाम आहेत ते आता सेफ आहेत, पण जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत ते अनसेफ आहेत. म्हणजे हे तुमचं कायमचं नाही, डीम सँक्शन ते हायवे आहेच. म्हणून याच्यामध्ये कोणतेही बांधकाम सुरक्षित नाही 40 मीटरच्या आतमध्ये. 40 मीटर जे आहेत ते आहेत आणि समजा 40 मीटर आणि 75 मीटरचं जे रहिवाशी लाईन आहे, कंट्रोल लाईन आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही कमर्शियल केलं आहे तरी तुमचं ते पाडलं जाईल. आता नॅचरल जस्टिस आणि डिमार्केशन 2026 मध्ये 36 हायकोर्टने रवी अग्रवाल वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये सुप्रीम कोर्टाच्या फलोदी ऍक्सिडेंट डायरेक्शनचा विचार करून असे निर्देश दिले की आधी तुम्ही काय करा, म्हणजे जे तुम्हाला सांगितलं नॅशनल हायवेचे जे सांगितलेले आहे तेच त्यांनी इथं सांगितलेलं आहे की तुम्ही अगोदर डिमार्केशन करा, म्हणजे तुम्ही त्याचे मार्किंग करून घ्या. कन्सर्न लँड ओनर जे बाधित झाले लोक आहेत त्यांना तुम्ही नोटीस काढा, मग त्यांना त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचे मार्किंग करा, मग त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी त्यांचे कागदपत्र दाखल करण्यासाठी सगळ्या गोष्टी त्यांना संधी द्या आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचं योग्य जे काय ऑर्डर असेल, आदेश असेल, डिमॉलिशन असेल, त्याला कंटिन्यू करायचं असेल ते आदेश पारित करा आणि तुम्ही त्यांना जबरदस्ती कारवाई करू शकत नाही, असं हे छत्तीसगड हायकोर्टचं ऑर्डर आहे. म्हणजे आता तुम्हाला या गोष्टीमध्ये सगळ्याच गोष्टी समजून गेलेल्या आहेत आणि जर नाही समजले असेल तर आपण एक लाईव्ह सेशन घेऊ. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी पटापट आणि लवकर समजवण्याचा प्रयत्न केला होता, तरी काही लोकांना समजलं नसेल तर मी एक PDF नंतर देणार आहे. तो PDF मी अपलोड करेल फेसबुकवर, तिथून ते मी ते समजून घ्या आणि नंतर आपण एक लाईव्ह सेशन ठेवू, त्याच्यामध्ये काही क्वेश्चन ठेवू. यामध्ये अजून काही भरपूर गोष्टी नवीन येतील. मी कायद्याचा अभ्यासक आहे, पण कायद्याचा पूर्ण अभ्यास आहे मला असं नाही. अजून बरेच अभ्यासक तज्ज्ञ लोकांना मला भेटायचे, त्याच्यामध्ये काय असेल ते नवीन नवीन मार्ग किंवा अजून काय त्रुटी असेल किंवा मी काही समजू शकलो नाही त्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील आणि वेळोवेळी आपण ते सांगू आणि तुम्ही मला काही असेल तुमच्याकडे असेल तर मला तुम्ही माहिती द्या. अशी तर धन्यवाद.